नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा पहिला 1 तास तेजी होती। त्यानंतर मात्र दिवसभर मार्केटमध्ये घसरण सुरू होती। सलग 5 दिवसाच्या तेजीनंतर आज मार्केट निगेटिव्हमध्ये बंद झालेले आहेत। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 609 पॉईंटने घसरून 73,730 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 150 पॉईंटने घसरून 22,420 वर बंद झालेला आहे। बीएससी कंझ्युमर गुड्स इंडेक्स 1.52%, बीएससी इन्फ्रा इंडेक्स 0.55% वर आहेत। बीएससी हेल्थकेअर इंडेक्स 0.45% वर आहे। बीएससी मिड कॅप इंडेक्स 0.83% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.27% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टेक महिंद्रा 7.43%, डिविज लॅब 4.49%, L&T माइंडट्री 3.31%, बजाज ऑटो 2.74% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। बजाज फायनान्स 7.73%, इंडसइंड बँक 3.32%, नेस्टले 3.12%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.48% अशी घसरण आहे। आज FIIने 3,409 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 4,357 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज मारुती सुझुकी सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83 रुपये 34 पैसे प्रति डॉलर असा होता। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी आपण पुन्हा भेटूया। धन्यवाद।